कारण हे जे आहे अवकाळीचं जी परिस्थिती आहे ती गेल्या 6 दिवसापासून सध्या बीड जिल्ह्यावर घोंघावत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. कशा पद्धतीने शेतकऱ्याची सध्या वाताहत चालू आहे, कशा पद्धतीने शेतकरी आज तोंड देत आहे, या संदर्भात आपण शेतकऱ्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. तुमचा जे पाठीमागे जे काही पपईचा प्लॉट आहे, कांदा जो आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाल्याचं दिसून येत आहे. काय नेमकं नुकसान झालेलं आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? नुकसान म्हणजे सांगायचं म्हणजे पहिले सुरुवातीला रब्बीचं पीक ज्यावेळेस घेतलं आम्ही त्यावेळेस उल्हासाने काम करायला सुरुवात केली ती. कारण खरीपाला काय झालं की खूप अतिवृष्टी झाली, त्यामध्ये आम्ही मायनस झालतो पूर्ण. आणि रब्बीचं जे पपई आहे प्लस कांदा गोड बियाणे केलं तर 15 दिवसापूर्वी गारपीट झाली, त्यातून थोडंफार सावरत होत का नाही. तर ह्या शुक्रवारी झालेल्या अवकाळी जास्त वाऱ्याचं प्रमाण होतं. ताशी वाऱ्याचं किती होतं सांगता आलं नाही, पण पूर्णपणे पपईचं पीक आणि गोट उद्ध्वस्त झालेलं आहे. साधारणतः किती एकर हे पीक होतं आणि खर्च किती आला होता याला? ह्याला पपईचं रोप माझे 2250 रुपये, मला 21,000 रुपये रोपाला खर्च आलता. आणि कांदाचं माझं 2 एकरचा प्लॉट आहे, कांदा बियाणं प्लॉट. तर त्याला 50,000 रुपये खर्च आला आहे. 25 रुपये किलोनी आम्ही कांदा बियाणं खरेदी केलेलं आहे प्लॉटसाठी. ते आता जो आहे तर आता हे जे काय कांदा आलेला आहे ते कांदा तर पूर्णतः गेलेलाच आहे. पण हे जे समजा तुम्ही बियासाठी हा कांदा उभा केला होता, म्हणजे ह्याचे नेमकं उत्पन्न तुम्हाला अपेक्षित किती होतं, की किती निघणार होतं याचं? आम्हाला सरासरी एकरी 3 क्विंटलचं बियाणं निघलं असतं आणि त्यातून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालं असतं. पण आता काहीच नाही, जो खर्च केला ते पण मायनस झालेला आहे पूर्ण. आणि ह्यामध्ये असं झालं की प्रत्येक वेळेस 8 दिवसाला हे निसर्गाच्या लहरीपणामुळं पीक आता हातात येणार शक्यच वाटत नाही. हे एकूण साधारणतः तुमचं जे नुकसान आहे ते किती नुकसान आहे आणि अजून कोणकोणते पिकं गेलेले आहेत? आमच्याकडे ज्वारी आहे, कांदा आहे, कांदा गोड बियाणं आहे, पपई आहे, समधीच पीक आहे, बाजरीचं पीक आहे. ज्वारी तर ॲक्च्युअली जनावरं खाणार नाहीत असा कडवा काळा कुट्ट होऊन गेलेला आहे तिथं. आणि कांदा बियाणं प्लॉटचं कसं आहे, त्याला पाऊस आणि गारा आलाय ते काहीच भरत बी नाही आणि काही त्याला येत बी नाही. त्यामुळे असं खूप असं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता या पपईचे जे काही तुम्ही रोप लावलेले आहेत हे झाले, म्हणजे किती दिवसाचे रोप आहेत आणि आता याचं काही कंपनी वगैरे कोणी काही नुकसान नाही नाही, 22 डिसेंबरची लागवड आहे. थंडीमध्ये आम्ही खूप प्रयत्न करून थंडीमध्ये ह्याला सक्सेस केलं तर 22 डिसेंबर आतापर्यंत आम्ही खूप अशी मेहनत घेतली, पण कंपनीचं काही नाही. प्रत्येक वेळेस ज्याला तोंड द्यायचं फक्त शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतंय. आणि सरकार पण ह्याला काय असं दुर्लक्ष करत जातं. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गांजा अपूचर असे भेटतं का नाही, त्यावेळेस त्यांची यंत्रणा 15 मिनिटाच्या शेतकऱ्याच्या बांधावी होती. पण आज तिसरा दिवस आहे, मी डायरेक्ट तहसीलदार साहेबाला फोन केला, ह्यांना फोन केला, तलाठी साहेबाला फोन केला, मंडळ अधिकारी साहेबाला फोन केला. नाही म्हणले आज रविवारची सुट्टी म्हणले, आम्ही नंतर परवा दिवशी येऊ पंचनामा. तलाठी मंडळ अधिकारी कोण आहे? आम्हाला तलाठी आखाडे साहेब आहेत आणि तहसीलदार साहेब शिर्के साहेबांना पण मी बोललोय. मंडळ अधिकारी कोण आहे? मंडळ अधिकारी सानप साहेब आहेत. पण ते सानप साहेबांसंग बोलणं झालंय, तहसीलदार साहेबासोबत माझं बोलणं झालंय, आखाडे साहेबासोबत बोलणं झालंय, कृषी सहाय्यकासोबत बोलणं झालं. पण ते म्हणले आज नाही, आम्ही आज रविवार दिवस आहे, परवा दिवसाला येऊन भेटू म्हणले तुम्हाला. पण काय ज्यावेळेस शेतकऱ्याकडे काही विपरीत पीक असतं, त्याच्यामध्ये गांजा असेल, चरस असेल, त्यावेळेस यंत्रणा यांची 10 मिनिटात बांधावी येते, शेतकऱ्याला पण माहीत होत नाही. पण जे शेतकरी कष्टाने हाडाने पीक पिकवितोय, ज्या मेहनतीने पिकवितोय, त्या पिकासाठी बघा कोणी येत नाही. मी डायरेक्ट तहसीलदार साहेबाला 2 वेळेस बोलले, साहेब नाही म्हणले काही नाही, होऊन जाईल, पंचनामा होईल, काही नाही, यांचे पोकळ आश्वासन आहेत फक्त. काय नेमकं कोणकोणते स्वप्न रंगवले होते? एवढं मोठं पीक केलं होतं तुम्ही, एवढा मोठा खर्च केला होता, नेमकं काय याच्यामधून काय साध्य होणार? काही नाही, आमचं तर शेतकऱ्याचं पोट भरतंय, पण माझे 3 मुलं शिकत आहेत. ह्या 3 मुलाच्या उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षणासाठी पूर्ण पीक घेतलेलं आहे. त्यामुळे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला नाही, पण आमच्या मुलाचा तरी भविष्याचा विचार करावा. त्यामुळे आम्ही विनंती करतो, तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी आमच्या स्पॉटला पंचनामा करून एक भेट द्यावी, हीच विनंती आहे. काय अपेक्षा आहे आता शासनाकडून? शासनाकडून काय अपेक्षा करावं? जी कर्जमाफीची अपेक्षा केली, बावनकुळे साहेबांनी सांगितलं, ज्याला स्लॅबचं घर आहे, ज्याच्याकडे गाडी, त्याला कर्जमाफी नाही. मग शेतकऱ्यांनी काय कायमस्वरूपी पिढ्या झोपडीतच राहायचं का? नाही, त्याच्या कष्टावर केलंय त्यांनी, आणि त्याच्या जर स्लॅबचं घर असेल त्याला कर्जमाफी नाही. मग अपेक्षा काय करावं शासनाकडून? एवढीच अपेक्षा, येऊन स्पॉट पंचनामा करा आणि काय तुम्हाला भरीव मदत करता येईल ती करावा, हीच अपेक्षा आमची. या ठिकाणी शेतकरी जे आहे ते शेतकरी मोठ्या तळमळीने सांगतो आहे की बाबा जे काही काबाड कष्ट करून जे काही आम्ही पीक पिकवतो, जे काही त्याच्यापासून जे काही आमच्या अपेक्षा असतात, जे काही स्वप्न असतात, ते स्वप्न मात्र अशा अवकाळी पावसामुळं आणि हे जे काही असे वेगवेगळे संकट येतात त्यामुळे आमच्या स्वप्नाचा चुराडा होतो. कुठंतरी प्रशासनाने तरी याची दखल घेत, कुठंतरी शासनाने जे आहे ते शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे, कुठंतरी मदत केली पाहिजे, अशी फक्त माफक अपेक्षा
शेतकऱ्यांचे असतं. परंतु जे काही अधिकारी असेल, जे काही कर्मचारी असतील, ते मात्र कुठलं तरी काहीतरी बहाणा सांगून ही फक्त वेळ निभावून नेण्याचं काम हे सध्या करत असल्याचं या ठिकाणी शेतकरी आरोप करत आहेत. कारण वारंवार त्यांनी तलाठी असेल, तहसीलदार असेल यांना फोन करून देखील ते जर समजा सुट्ट्याची कारणं सांगत असतील किंवा विविध कारणं सांगत असतील तर ही खूप दुर्दैवी बाब आहे. कारण आजच्या परिस्थिती जर पाहिलं तर शेतकऱ्यासारखं दुसरं कोणीही संकटात नाही आणि अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं असताना मात्र अधिकारी कर्मचारी जर समजा वेगवेगळे काही कारणं सांगून जर त्यांना ती वेळ हाणून नेत असतील तर हे कुठंतरी गंभीर बाब आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यामध्ये उद्रेक होईल त्यावेळेस प्रशासनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची नक्कीच किंमत चुकवावी लागेल. परंतु शेतकऱ्याचा संयम आहे तो कायम आहे. आता तरी कुठंतरी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कुठंतरी कठोर पावलं उचलली पाहिजे आणि शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून त्या शेतकऱ्यांना भरीव मदत देणं हे काळाची गरज आहे.